नमस्कार. चला, आज बोलूया एका अशा फळाबद्दल जे फक्त चवीलाच नाही तर शक्ती आणि ऊर्जा वाढवण्याचं एक मोठं गुपित आहे. हो, आपण बोलतोय अंजिराबद्दल. निसर्गाने दिलेलं एक सोनेरी फळ. चला तर मग बघूया यात असं काय खास आहे. तर सुरुवातच करूया एका अगदी महत्त्वाच्या सल्ल्याने. डॉक्टर कुलरंजन पृष्ठ काय म्हणतात बघा. लहान मुलांनी आणि गर्भवती स्त्रियांनी अंजीर आवर्जून खाल्लंच पाहिजे. आता बघा, या एकाच वाक्यातून या फळाचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतं. पण असं का आहे हे इतकं गरजेचं? चला, याच प्रश्नांचं उत्तर शोधूया. तर अंजीर म्हणजे फक्त एक आरोग्यदायी फळ नाहीये, त्याचा एक खूप मोठा आणि रंजक इतिहास सुद्धा आहे. चला तर मग थोडं इतिहासात डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हे फळ इतकं मौल्यवान का मानलं जातं. बघा, अंजिराची गोष्ट काही आजची नाहीये, ती हजारो वर्ष जुनी आहे. अगदी बायबलसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख सापडतो. आणि हे ऐकून तर आश्चर्य वाटेल. अल्जेरियामध्ये म्हणे एक कुटुंब वर्षाला तब्बल 750 किलो अंजीर खायचं. विचार करा, 750 किलो. आणि ही गोष्ट फक्त तिथेच मर्यादित नाहीये. आपल्या भारतातही काश्मीरपासून ते अगदी महाराष्ट्रापर्यंत अंजिराची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, अंजिराचं पीक वर्षातून दोनदा येतं, एक पावसाळ्यात आणि दुसरा उन्हाळ्यात. पण जर खऱ्या अर्थाने उत्तम चवीचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर नेहमी उन्हाळ्यातलं अंजीर निवडा, कारण ते जास्त गोड आणि एकदम रसरशीत असतं. ठीक आहे, इतिहास तर आपण बघितला, पण या प्राचीन फळात असं नेमकं आहे तरी काय जे त्याला पोषणाचं पॉवर हाऊस बनवतं? ताज्या अंजिरामध्ये काय असतं हे बघितलं तर सगळ्यात जास्त असतं पाणी आणि ऊर्जा. हो, जवळपास 80% पाणी. म्हणजे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी हा एक जबरदस्त पर्याय आहे. आणि उरलेलं काय, तर ते आहेत ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स. आता एका महत्त्वाच्या विटॅमिनबद्दल बोलूया. फक्त 100 ग्रॅम अंजिरातून तब्बल 270 IU व्हिटॅमिन ए मिळतं. आणि हे व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. आणि एवढंच नाही, यात लोह म्हणजे आयॉन सुद्धा आहे. प्रति 100 ग्रॅममध्ये 1.2 मिलीग्रॅम. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये, हे लोह पचायला अगदी सोपं असतं, त्यामुळे ते शरीराला पटकन मिळतं. निरोगी रक्तासाठी हे खूपच आवश्यक आहे. थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अंजीर म्हणजे अक्षरशः खनिजांचा खजिना आहे. यात पोटॅशियम, तांबे, मॅग्नेशियम आणि हो, विशेषतः कॅल्शियम हे तर भरपूर प्रमाणात मिळतं. ही सगळी खनिजं आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या कामांसाठी किती गरजेची असतात हे वेगळं सांगायला नको. बरं, बाजारात आपण बघतो ताजे अंजीर पण मिळतात आणि सुके अंजीर पण. मग प्रश्न पडतो की आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं कोणतं, ताजे की सुके? चला, या दोन्हीतला फरक जरा समजून घेऊया. हे बघा, ताजी अंजीर तर उत्तम आहेतच, यात काही शंका नाही. पण सुकवण्याच्या प्रक्रियेमुळे काय होतं माहितीये, त्यातील पौष्टिक शक्ती आणखी वाढते, म्हणजे कॉन्सन्ट्रेट होते. सुक्या अंजिरांमध्ये ताज्या फळांपेक्षा खनिजे आणि नैसर्गिक साखर तब्बल 3 ते 4 पटीने जास्त असते. आणि ऊर्जेचं म्हणाल तर सुकं अंजीर म्हणजे एक प्रकारे एनर्जी बॉम्ब आहे. यात तब्बल 60% नैसर्गिक डेक्स्ट्रोज साखर असू शकते. आणि ही साखर पचायला इतकी सोपी असते की शरीराला एकदम झटपट ऊर्जा मिळते. म्हणजे व्यायामानंतर किंवा खूप थकवा आला असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. पण एक मिनिट, सुके अंजीर खायची एक योग्य पद्धत आहे. त्यांना रात्रभर किंवा कमीत कमी 12 तास तरी पाण्यात भिजवून ठेवायचं. असं केल्याने काय होतं, ते नरम होतात आणि त्यातली सगळी पोषक तत्व शरीराला सहज मिळतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ते पाणी फेकून देऊ नका, अजिबात नाही, कारण ते पाणीसुद्धा तितकंच पौष्टिक असतं. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. एवढा इतिहास, एवढे पोषक घटक, पण या सगळ्याचा आपल्या आरोग्याला नेमका फायदा कसा होतो? तर फायदे काय आहेत? खूप आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे पचनसंस्था सुधारते. बद्धकोष्ठतेसारखी समस्या तर हमखास दूर होते. शरीरातला थकवा, अशक्तपणा कमी होतो. एवढंच नाही तर हे रक्त शुद्ध करण्याचंही काम करतं आणि शरीरातला पित्त आणि वायू यांचं संतुलन राखतं. थोडक्यात सांगायचं तर हे शरीर आतून स्वच्छ आणि मजबूत बनवतं. आणि बघा, इथेच आपण आपल्या सुरुवातीच्या मुद्द्यावर परत येतो. आठवतंय डॉक्टर पृष्ठ काय म्हणाले होते? वाढत्या मुलांसाठी आणि गर्भवती स्त्रियांसाठी अंजीर हे म्हणूनच विशेष फायदेशीर आहे, कारण वाढीच्या आणि विकासाच्या या महत्त्वाच्या काळात शरीर मजबूत करण्यासाठी लागणारी ताकद अंजीर देतं. तर मग इतका मोठा इतिहास, इतके सारे पोषक घटक आणि आरोग्यासाठी इतके फायदे, हे सगळं ऐकल्यावर आता प्रश्न हा उरत नाही की अंजीर का खावं,
खरा प्रश्न हा आहे की निसर्गाच्या या अद्भुत देणगीला आपल्या आहारात सामील कधी करायचं.